2 चेंडू 6 धावा. तिसरा चेंडू सर्कल मध्ये तिथल्या तिथे खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत निश्चितच एक धाव पूर्ण झाली. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर एक ऐतिहासिक आकडा 7 या धावसंख्येवर धावफलक. हॅलो 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 ओके. एक धाव 8 अशी धावसंख्या धावफलकावरती. आता मात्र या षटकाचा भैरवी करणारा सांगता करणारा चेंडू असेल. बाकी स्ट्राईकवर फलंदाज विनायक. विनायक या टुर्नामेंट मध्ये अजूनही विनायकची बॅट शांत आहे. या सामन्यामध्ये खेळावा लागेल विनायकला. कदाचित ही वादळापूर्वीची शांतता असू शकेल. यस यालाच म्हणतात. म्हटलं होतं वादळापूर्वीची शांतता. आता मात्र बॅट तळपली आहे विनायकची. विनायक नाही खलनायक हे वो. आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय विनायकच्या बॅट मधून या इनिंग मधील पहिला ब्रँडेड षटकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 14 अशी धावसंख्या धावफलकावर. लॉस ऑफ 0 विकेट. वैयक्तिक एका चौकारासह खेळतोय तोच म्हणजे स्ट्राईकवर अजिंक्य. नॉन स्ट्राईकवर एका षटकारासह खेळतोय तोच म्हणजे मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार विनायकच्या माध्यमातून. आता मात्र गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक पहिलं, संघातर्फे दुसरं षटक घेऊन प्रवीण शिंदे. स्ट्राईकवर फलंदाज अजिंक्य. अजिंक्यपद पटकावायचं असेल तर अजिंक्य तुला आता काहीतरी करावं लागेल. कारण सकाळपासून ज्या ट्रॉफीकडे आमच्या डोळ्यांच्या नजरामध्ये भरलेल्या आहे त्या ट्रॉफी आता आमच्या मनात भरलेल्या आहेत. हळूहळू दिवस संपत चालले आहे. दुपारच्या क्षेत्रामधील हा तिसरा सामना रंगतोय मैदानात. कडाक्याचं ऊन आणि या कडाक्याच्या उन्हामध्ये 11 विरुद्ध 11 22 खेळाडूंची लढत आहे. आणि या लढतीमध्ये कोण झुंज देईल शेवटपर्यंत, कोण लढा देईल. जशी बाजी प्रभू यांनी खिंड लढवली तशीच खिंड लढवावी लागेल दोन्ही संघांना. पहिला चेंडू घेऊन परत एकदा प्रवीण शिंदे. पुढचा चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. डीप लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे. पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवला जाईल. चेंडूची फेक होते. निश्चितच तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या षटकामधील एका चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावसंख्या 15. पुढचा चेंडू इनसाइड आउट पद्धतीचा फटका. 1 बाउन्स. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. मित्रांनो विनायक हा खेळाडू असा आहे, ग्रामीणचा खेळाडू आहे. मॅन फ्रॉम महाबळेश्वर. मोठ्या मोठ्या टीम मधून जो खेळलाय तोच खेळाडू. त्याचीच बॅट आता मात्र तळपते. मित्रांनो याचीच आवश्यकता होती. याची देही याची डोळा. जणू काही विद्यमान सोहळा तोच सोहळा या मैदानावर पार पडतोय. BPL म्हणजे बिंबिसार प्रीमियर लीगच्या माध्यमातून. 19 अशी धावसंख्या. हा पण एक ऐतिहासिक आकडा आहे. वीरेंद्र सेहवाग यांच्या T20 मधील सर्वाधिक धावसंख्या पाहिली तर 119. वन डे मधील सर्वाधिक धावसंख्या पाहिली तर 219. आणि टेस्ट क्रिकेट मधील सर्वाधिक धावसंख्या वीरेंद्र सेहवाग यांची जर पाहिली तर 319. आणि धावफलकावर धावसंख्या 19 धावा. जाऊया मॅच कडे. परत एकदा पुढचा चेंडू घेऊन प्रवीण. पुढचा चेंडू. आता मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल होतं की काय. यस प्राइज विकेट. विनायकची खेळी संपुष्टात. सेलिब्रेशन होते या ठिकाणी प्रवीणच्या संघाकडून. आणि पहिला मोठा गडी गारद होतोय विनायकच्या स्वरूपात. मैदानामध्ये शांतता.
प्रश्नचिन्ह निर्माण झालंय विनायकच्या संघासाठी आणि धावफलकावर धावसंख्या 19 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. पण ज्या कामासाठी विनायक मैदानामध्ये आला होता आपलं काम तर पूर्ण करून गेलाय. पुढचं काम बाकीच्या खेळाडूंवर जबाबदारी आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये विनायकची जागा घेण्यासाठी आदित्य डावखोरे हाताचा फलंदाज, लेफ्ट हँडर बॅट्समन. फटका तर खूप चांगला होता विनायकचा, ताकद होती, नजाकत होती, फक्त दुरी कमी पडली आणि गडी बाद झालाय. या षटकामधील उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी. आदित्य नवीन फलंदाज मैदानामध्ये, उजव्या हाताचा गोलंदाज, डाव्या हाताचा फलंदाज, असं गोड समीकरण मैदानामध्ये. आता मात्र दिशा बदलली आहे. पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेटने लेफ्ट हँडर बॅटरसाठी प्रवीण सज्ज असेल आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू, बाईच्या स्वरूपात एक चोरटी धाव त्या ठिकाणी मैदानामध्ये प्राप्त होते आणि एकेरी धावेने राऊंड फिगरमध्ये धावसंख्या 20 अशी धावसंख्या दिसेल धावफलकावर. पुढचा चेंडू डीप लॉंगॉनच्या दिशेने खोदून काढलाय. चेंडूला 1 बाउन्स चेंडू अडवला जातोय. 1 धाव पूर्ण. जगवरच्या स्पीडने मैदानात दुसरी चोटी धाव पूर्ण होते. खूप चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आणि बघता बघता 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 22 अशी धावसंख्या दिसते, तीच म्हणजे धावफलकावरती. जो जीता वही सिकंदर रहेगा इस मैच में. जो हरणार तो थेट या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल. 22 अशी धावसंख्या धावफलकावरती. 11च्या रन रेटने खेळत आहेत BSK संघाचे खेळाडू मैदानामध्ये. काय घडेल मैदानात, काय बिघडेल. 22 धावा, 2 षटकांचा खेळ समाप्त. अजूनही या इनिंग मधील 2 षटकांचा खेळ असेल बाकी. नवोदित गोलंदाज मैदानामध्ये स्क्रीनवर दिसतोय जर्सी क्रमांक 5 मध्ये. पहिला चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. बॅट्समन थोडेसे ऑफ साइडला शफल झाले. डीप मधून प्रवीणचं बॅकअप येईल. थोडंसं गचावाचं क्षेत्ररक्षण. परिणामी 2 धावा पूर्ण झालेत. परत एकदा पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळलेला फटका मिड विकेटच्या दिशेने सीमारेषेचं उल्लंघन करत चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय परत एकदा आदित्यच्या बॅट मधून चौकार. रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकतात गोलंदाजाने ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू टाकला. फलंदाज हुशार होते. ऑफ साइडला थोडेसे शफल झाले आणि भिरकावून दिला चेंडू 4 धावांसाठी. परत एकदा पुढचा चेंडू तसाच चेंडू खेळण्याचा प्रयत्न सफल झाले. आता मात्र गोलंदाज त्या ठिकाणी हुशार होते. दिशा बदलली, गती बदलली. 22च्या स्वरूपात 1 धाव. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय. 28 अशी धावसंख्या धावफलकावर. हा सुद्धा ऐतिहासिक आकडा आहे मित्रांनो. भारतात विश्वचषक आणण्यासाठी
तब्बल 28 वर्षांची वाट पाहावी लागली. तोच आकडा धावफलकावरती दिसतोय, तोच म्हणजे 28 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. या षटकामधील अजून 2 चेंडूंचा खेळ असेल बाकी. परत एकदा पुढचा चेंडू, निर्धाव चेंडू, अतिशय अचूक टप्प्यावरची तिखट गोलंदाजी, भेदक गोलंदाजी अजिंक्य या ठिकाणी चुकतोय. आता मात्र या षटकाची सांगता करणारा, भैरवी घालणारा शेवटचा चेंडू असेल बाकी. परत एकदा पुढचा चेंडू, आता मात्र उडवलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. यस, सेफ अँड स्क्रीन वरती आणि गडी होतोय बाद. सेलिब्रेशन पाहायला मिळतंय संघाकडून आणि दुसरा परत एकदा प्राइज विकेट. अजिंक्य गडी होतोय बाद आणि धावफलकावर धावसंख्या स्थिरावली 28. 28 धावा, 3 षटकांच्या सांगतेखेरीज लॉस ऑफ 2 विकेट. न्यू बॅटर मैदानात अनिरुद्ध. तर गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे शेवटचं म्हणजे 4थं षटक घेऊन सर विरेल पटेल. शेवटच्या षटकाची जबाबदारी. स्ट्राईकवर फलंदाज आदित्य डावकुरा हाताचा फलंदाज मैदानामध्ये दिसतोय आपल्याला. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज सज्ज. पहिला चेंडू ऑफ ब्रेक, स्विंग अँड मिस. याला म्हणतात अनुभव. मित्रांनो, अनुभवी खेळाडूंचा आदर करणे आणि नवीन खेळाडूंना प्रोत्साहन करणे यालाच म्हणतात क्रिकेट. त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानामध्ये. आता मात्र या षटकामधील उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी. थोडीशी दिशा भरकटते या ठिकाणी. पंच दंडात्मक कारवाई करतायत. स्वर चेंडू असल्याची खूण आमच्यापर्यंत पोहोचते. बऱ्याच कालावधीनंतर धावफलक पुढे सरकतोय. 29 धावसंख्या धावफलकावरती. क्लीन बोल्ड.
काय नजाकत पाहायला मिळते, विरेल पटेल यांच्या माध्यमातून कमबॅक पाहायला मिळते. असली सोना आहे मित्रांनो हा खेळाडू. नक्कीच तरुण मुलांना लाजवणारी गोलंदाजी पाहायला मिळते. सर विरेल पटेल यांच्या माध्यमातून कामी यांचं कौतुक करतोय, कामी यांचं वारंवार नाव घेतोय, त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानामध्ये पाहायला मिळते. परत एकदा क्लीन बोल्ड. शेवटचा चेंडू पुण्य मैदानामध्ये. पुढचा चेंडू उडवलाय समोरच्या दिशेने. चेंडू जातोय टांगा पलटी, घोडे फरार, आउट ऑफ दी पार्क, सीमारेषा पार, आर पार येतोय पुण्याच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. 40 रनचा टार्गेट असेल समोरच्या संघाला. टॉस किसका? मेगा सेमीफायनलच्या सामन्याचं नाणेफेक होते या ठिकाणी. फॅल्कॉन विरुद्ध विपक्ष शिवगर्जना रॉयल्स. कॅमेरामॅन फोकस करो. नाणेफेक होते स्क्रीनवर आपण पाहतोय. अमन शिवगर्जना रॉयल सेमीफायनलची नाणेफेक. चाळीस रन्स टू विन पुढील फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर आता मात्र झगडावं लागेल दोन्ही संघांना. बॅट आणि बॉल. स्ट्राईक वरती फलंदाज रोहित, नॉन स्ट्राईक वर फलंदाज प्रवीण. गोलंदाजीमध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेटने पुण्या.
पहिला चेंडू शॉर्ट चेंडू उडवलाय फाईन लेगला, जाईल चेंडू निश्चितच सीमारेषेचं उल्लंघन करीत 4 धावांसाठी येतोय पहिल्या चेंडूवरती चौकार. विनायक काहीतरी कान मंत्र देतोय पुण्याला. विनायकला सुद्धा माहिती आहे अतिशय महत्त्वाचा सामना आहे, अटीतटीचा सामना. दोन्ही संघ तुल्यबळ संघ, दोन्ही संघांमध्ये तगडे खेळाडू, तगडे गोलंदाज, तगडे फलंदाज असा विविध पद्धतीने नटलेला हा संघ. पहिल्या चेंडूवर एक चौकार येतोय, पहिल्या चेंडूवरती स्वागत होते, खातं ओपन होते, अकाउंट ओपन होते या ठिकाणी. आरसीबी संघाकडून पुढचा चेंडू पुढे मारलेला फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, सरळ जाते, वन बाउन्स चेंडू आर पार सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. याच मित्रांनो याच खेळाडूने शेवटच्या चेंडूवरती षटकार मारलेला होता. तोच खेळाडू गोलंदाजीमध्ये पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार तगडे पाहायला मिळते रोहित याच्या माध्यमातून. दाखव ना मग मी सांगतो. तिसऱ्या चेंडूवरती आता कमबॅक पाहायला मिळते. तिसऱ्या चेंडूवरती अचूक टप्पा भेटलाय पुण्याला. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावसंख्या 8 अशी धावसंख्या दिसते. अनिवार्य पॉवर प्लेचं षटक कोणाकडून कमी मेहुल ठक्कर यांच्याकडून शिवगर्जना रॉयल संघासाठी कॉंग्रॅच्युलेशन आलंय. परत एकदा पुढचा चेंडू इनसाइड आउट पद्धतीचा फटका, कव्हर मध्ये विनायक एक चप्पल क्षेत्ररक्षक सेबँड स्क्रीन वर देतोय. चेंडूची स्ट्राईकच्या दिशेने फेक करतोय, तोपर्यंत थोडासा उशीर होतोय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून हरणाच्या गतीने चित्त्याच्या चपळ्याने या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या दुहेरी धावसंख्येने धावफलकावरती धावसंख्या 10 अशी धावसंख्या दिसेल धावफलकावर. परत एकदा पुढचा चेंडू एक तेरी एक मेरी असं समीकरण मैदानात. आता मात्र पुण्याकडून कमबॅक पाहायला मिळालं. बघता अनिवार्य पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावर धावसंख्येचा विचार केला तर 10 अशी धावसंख्या धावफलकावरती. लॉस ऑफ 0 विकेट. येणारे चेंडू असतील 15 म्हणजे 3 षटकांमध्ये उर्वरित 30 धावांची आवश्यकता असेल आरसीबी संघासाठी. सामना जिंकायचा असेल तर मित्रांनो संघर्ष करावा लागेल. आयुष्य खूप छान आहे पण थोडं लहान आहे. रडतोस काय वेड्या लढण्यात शान आहे. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे. उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे. जो म्हणतो आयुष्य बेईमान आहे तो निरर्थक आहे. अरे रडतोस काय वेड्या. सुखासाठी कधी रडावं लागतं तर कधी मात्र हसावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरूनच पडावं लागतं. म्हणून सांगतो मित्रांनो यशाला शॉर्टकट नाही. जाऊया मॅच कडे. येणारे चेंडू असतील 15 आणि आवश्यकता असेल 30 धावांची. मॅच ऑन मैदानामध्ये दुसरं षटक घेऊन परत एकदा गोलंदाज. पहिला चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू कव्हरच्या दिशेने स्टिअर केलाय. बॅकफूट पंच पाहायला मिळतंय. ताकद
नाही होती, फक्त टायमिंग केलंय. नजाकत पाहायला मिळाली प्रवीणच्या माध्यमातून आणि पहिल्या चेंडूवरती स्वागत होतंय गोलंदाजाचं. खूप चांगली फलंदाजी. धावफलक सरकतोय झपाट्याने पुढे. धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 14 अशी धावसंख्या धावफलकावर. अजूनही या षटकामधील उर्वरित 4 चेंडूंचा खेळ असेल बाकी. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल, कारण अटीतटीचा सामना. काय होईल या मैदानात, कोण जिंकेल कोण हरेल, कुठचा संघ पुढील फेरीत प्रवेश करेल याच्यासाठी सर्व प्रेक्षक पाहतायत ही मॅच. लेग साईडच्या दिशेने मिड विकेटच्या दिशेने अजिंक्य पहिल्या प्रयत्न चेंडू अडवतोय. दुसरी चोटी धाव घेण्याचा प्रयत्न, तेवढाच चांगला थ्रो पाहायला मिळतोय. अजिंक्य एक चप्पल क्षेत्ररक्षक स्क्रीनवर पाहायला मिळतोय. 13 चेंडू, आता मात्र 13 चेंडू आणि 25 धावा. धावफलकावर धावसंख्या 15. लॉस ऑफ 0 विकेट. स्ट्राईकवर रोहित, ज्याने पहिल्या षटकामध्ये वादळी खेळी केली. वैयक्तिक 2 चौकार ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले, तोच रोहित दिसेल स्ट्राईकवरती. परत एकदा पुढचा चेंडू, लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. फक्त टाइम करायचा होता. स्विंग अँड मिस, गतीमध्ये परिवर्तन. बाकीचा सोपस्कार पूर्ण करतोय यष्टी रक्षक. बघता बघता आता मात्र निर्धाव चेंडूची गणना होतोय. 11 चेंडू 25 धावा, विजयाचं समीकरण मैदानात. पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे. 1 धाव तर पूर्ण झाली. हा ना म्हणत दुसऱ्या धावचा प्रयत्न. रनआउटची संधी होती, संधी हुकली. मित्रांनो, याला म्हणतात प्रेशर. हाच असतो मोठ्या मोठ्या सामन्यांचा प्रेशर. अंडर प्रेशर मध्ये दोन्ही संघ दिसत आहेत. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये खराबी पाहायला मिळते या ठिकाणी क्षेत्ररक्षणांकडून. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. 11 चेंडूंमध्ये आता मात्र आवश्यकता असेल 23 धावांची. 17 अशी धावसंख्या धावफलकावर. पुढचा चेंडू फुलटस पद्धतीचा चेंडू, लेग साइडला पटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक स्क्रीनवर देतोय. 1 धाव पूर्ण झाली. परत एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण आता मात्र रनआउटच्या स्वरूपात एक प्राइज विकेट बाद होतोय. आत्मघाती धाव म्हटली जाते याला. मित्रांनो, हाच टर्निंग पॉइंट ठरू शकेल या मैदानामध्ये, कारण रनआउटची संधी होती, संधी प्राप्त झाली आणि रनआउटच्या स्वरूपात प्रवीण बाद झाला आणि 18 या धावसंख्येवर बसला पहिला हादरा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. येणारे षटक असतील 2 म्हणजे 10 चेंडू. 10 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता असेल तीच म्हणजे 22 धावांची. प्रवीणची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज चेतन पराडकर. मला वाटतं रनआउट व्हायची गरज नव्हती त्या ठिकाणी. मालवणीत संघाचा झाला तर गाव फिरा निलो आणि हुमऱ्या गापटान मेलो अशी परिस्थिती मैदानात पाहायला मिळाली प्रवीणच्या माध्यमातून. कृष्णा तिसरं षटक घेऊन. कृष्णा, आता मुरली वाजवावी लागेल तुला या मॅच मध्ये, तरच पुढच्या फेरीत प्रवेश करू शकतात. चला कृष्णा, परत एकदा. आता मात्र बासुरी नाहीये हातमध्ये, हातामध्ये आहे चेंडू. समोर दिसतोय कृष्णा. कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटने स्कोर 1 मिनिट दाखव. 18 लॉस ऑफ 1 विकेट. पहिला चेंडू फलंदाज पुढे आल्यानंतर दिशा भरकट. पंच या ठिकाणी दंडात्मक कारवाई करतायत. सांकेतिक भाषेमध्ये ज्याला पंजाब टू हरियाणा असं चेंडू संबोधलं गेलंय, तेच चेंडूची आमच्यापर्यंत खूण येते. स्वेर चेंडू असल्याची खूण आली आणि 19 अशी धावसंख्या धावफलकावर. परत एकदा पुढचा चेंडू, शॉर्ट टर्म पुलचा फटका. सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल होतोय परत एकदा. 4 चौकार. इथे मात्र कुठेतरी आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
टीम मीटिंग लावावी लागली आहे विनायकला मैदानामध्ये, कारण प्रेशर आहे मॅच मध्ये. अतिशय अटी तटीचा सामना मैदानामध्ये. काय होईल, काय बिघडेल, काय घडेल, कुठचा संघ विजय संपादन करेल, कुठचा संघ या प्रवेश फेरीतून बाद होईल, याच्यासाठी हे 11 विरुद्ध 11 एवढा कडाक्याच्या उन्हामध्ये आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी आणि आपल्या टीमसाठी मैदानामध्ये झुंज देत आहेत. 9 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू ऑफसाइडच्या दिशेने इनसाइड आउट विथ अलॉंग द कार्पेट पद्धतीचा फटका. विनायक खूप चप्पळ क्षेत्ररक्षक स्क्रीनवर येतोय. तोपर्यंत 2 धावा निश्चितच पूर्ण झाल्या. 8 चेंडू 15 धावा मैदानात. आठ चेंडू 15 धावा. पिन ड्रॉप सायलेन्स मैदानात. पुढचा चेंडू बाईच्या स्वरूपात या ठिकाणी 1 धाव. कमबॅक पाहायला मिळते गोलंदाजाकडून. यस, बाईच्या स्वरूपात 1 धाव आणि रनआउटच्या स्वरूपात परत एकदा मालवणीत सांगायचं झाला तर मराच्या द्वारात चराचे वडी आणि परत एकदा गडी होतोय बाद. धावपलकर धावसंख्या 25. कमबॅक पाहायला मिळते गोलंदाजाकडून. मित्रांनो, आयुष्यात कधीही कोणाला कमी समजू नका, कारण काहींनी भूतकाळात मैदाने गाजवलेली असतात, काही जण मैदानं गाजवत असतात, तर काही जण मैदाने गाजवणारे असतात. यालाच म्हणतात क्रिकेट. वळूया मॅच कडे. नवीन फलंदाज, यस, खरा सोना मैदानात. ओल्ड इज गोल्ड. 18 नंबर जर्सीचा खेळाडू विरल पटेल मैदानात दिसत आहेत. उजव्या हाताचा फलंदाज, समोर उजव्या हाताचा गोलंदाज, असं गोड समीकरण मैदानात. पुढचा चेंडू शॉर्ट फटका. या ठिकाणी स्ट्राइकच्या दिशेने फेक पाहायला मिळते. छोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नामध्ये ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा, बीच में हो गया एक्सीडेंट और एक्सीडेंट के चलते हो गया गडी बाद विरल पटेल यांच्या माध्यमातून. सहा चेंडू 13 धावा. 6 चेंडू 13 धावा. मित्रांनो, जो संघ बाहेर जाईल त्याला 1 वर्षाची वाट बघावी लागेल. ओव्हर झाली. 4 बॉल झाले. 6 13 ओव्हर झाली. 1 बॉल बाकी आहे. मित्रांनो, या स्पर्धेची आपण वाट पाहिली तब्बल 1 वर्ष. त्याच स्पर्धेचा हळूहळू पुढचा क्षण येतोय. जसा जसा पुढचा क्षण येतोय तसे तसे हृदयाचे ठोके वाढत आहेत, कारण 6 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता. लेग साइडच्या दिशेने फाईन लेगला हुक केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून जोपर्यंत क्षेत्ररक्षक जाईल. पहिल्या प्रयत्नात खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडू तर अडवला गेलाय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव पूर्ण. किती आले रे? 3 धावा. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये 10 धावांची आवश्यकता. अतिशय रोमांचक सामना. काय होईल मैदानात? कुठचा संघ पुढच्या फेरीत प्रवेश करेल?
मित्रांनो, ज्या ज्या क्षणाला कलाकारांच्या कलेला वाव देण्यासाठी अनेक प्रकारचे व्यासपीठ मिळत नसतात, त्यावेळी तोच कलाकार कुठेतरी जिवंतपणे मरण यातना भोगत असतोय. पण त्याच्यासाठी आयोजलेली ही स्पर्धा आहे, ज्या स्पर्धेचं नाव आहे बिंबिसार नगर प्रीमियर लीग. तब्बल 1 वर्ष ज्या स्पर्धेची वाट पाहिली, 1 वर्ष 12 महिने 53 आठवडे 8,360 तास 5,25,600 मिनिटे ज्या स्पर्धेची आपण वाट पाहिली आणि आज तो दिवस उजाडला. मित्रांनो, या स्पर्धेची आपण वाट पाहिली होती. बघता बघता एक सूर्य उगवला आणि त्या सूर्याची लख लख किरणं संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पसरली. त्या सूर्याचं प्रत्येक किरण आपल्याला सांगत होतं, आपल्या पावलांना सांगत होतं, आता उठायचं आहे, फक्त उठायचं नाही तर धावायचं आहे, फक्त धावायचं नाही तर धावत सुटायचं आहे. ज्या मैदानाकडे, ज्या मैदानाने तुम्हा आम्हा सगळ्यांना क्रिकेटचं वेड लावलंय, ते जे मैदान आणि याच क्रिकेटच्या चित्तथरारकांना सामोरे जाण्यासाठी आयोजलेली स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये अनेक प्रकारच्या खेळाडूने बॅट आणि बॉलच्या साहाय्याने रामकृष्ण हरी नावाचा उच्चार करावा आणि यशस्वीता नावाच्या पांडुरंगाला प्रसन्न करून घ्यावं. एवढं चांगलं जबरदस्त आयोजन पाहायला मिळते बिंबिसार नगर प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून. 5 चेंडू 9 धावा. पुढचा चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न, बॅटची लेमन एज, कम बॅक झालंय मैदानात अजिंक्यचं. टाळ्यांचा गडगडाट झालाय. 4 चेंडूंमध्ये 9 धावा, 4 चेंडू 9 धावा. लाईव्ह मध्ये आपण थेट प्रक्षेपण पाहतोय. युनिक लाईव्ह, अतिशय सुरेख यूट्यूब लाईव्ह पाहायला मिळतंय. त्यांच्या चॅनलला सुद्धा मित्रांनो सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. युनिक लाईव्ह, खूप चांगलं लाईव्ह प्रक्षेपण आपण यांच्या माध्यमातून पाहतोय. 4 चेंडू 9 धावा. काय होईल मॅच मध्ये? मला तर असं वाटतं मॅच टाय व्हावी, मॅच टाय व्हावी, सुपर ओव्हर व्हावी, सुपर ओव्हर टाय व्हावी, त्याच्यानंतर नाणेफेक व्हावी, ती पण टाय व्हावी, नाणं सरळ पडावं आणि परत एकदा बॉल आउट व्हावं. पुढचा चेंडू अचूक टप्प्यावरची भेदक गोलंदाजी. दिल की धडकन येतेच, कारण एक मोठा फटका मॅचचं चिन्ह बदलू शकतो. पण अजिंक्य सुद्धा तेवढा ताकदवान गोलंदाज. तीन बॉल 9. उडवलाय चेंडू, तिथल्या तिथे राहतोय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, दुसऱ्या धावेचा प्रयत्न कुठचाही नाही दिसत आहे. 2 चेंडू 8 धावा, 2 चेंडू 8 धावा. येणारी वेळ ठरवेल कुठचा संघ पुढील फेरीत प्रवेश करेल. चला, 2 चेंडू 8 धावा. मॅच ऑन. मैदानात अजिंक्य विरुद्ध उजव्या हाताचा फलंदाज चेतन. पुढचा चेंडू, आता मात्र बॅटची लेमन त्या ठिकाणी एक धाव निश्चित पूर्ण होते. यस, 1 चेंडू 7 धावा. मित्रांनो, या मॅच मध्ये ज्यावेळी सेकंड इनिंग चालू झाली त्याच वेळी मी बोललेलो, पुण्याने मारलेला शेवटचा षटकार या ठिकाणी टर्निंग पॉइंट ठरेल या मॅच मध्ये. कारण 1 चेंडू 7 धावा, पुण्याच्या बॅट मधून आलेला शेवटचा सिक्सर या ठिकाणी महागात पडेल. नक्कीच 1 चेंडू 7 धावा. पुढचा चेंडू उडवला हवेमध्ये आणि सामना विजयी ठरतो या ठिकाणी BSK संघ. दोन्ही संघाचे मंडळाकडून खूप 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 अभिनंदन. धन्यवाद. विशाल राणे समालोचन कक्षाकडे यायचे. विशाल राणे.